खूप वाट बघत होते मी माझ्या या वस्तूची. फायनली ती आज आली आहे. तर काल आम्ही ना भरपूर असे मेथीचे खारीक खोबऱ्याचे लाडू केलेले, ड्रायफ्रूट पण केले आणि सर्व लाडू सील पॅक करून ठेवलेले सिल्वर पेपरमध्ये आणि ड्रायफ्रूट डब्यामध्ये आता भरून ठेवते. भरपूर लाडूच्या ऑर्डर आलेले आहे. तर आता सध्या रोज लाडू बनवण्याचं काम आमचं चालूच असणार आहे आणि त्यासोबत आपले मसालेही चालू आहे. बऱ्याच ताईंना घ्यायचे असेल तर पुन्हा स्क्रीनवरती नंबर देते मी, फक्त मेसेज करा. हाय मेसेज केला तरी तुम्हाला संपूर्ण लिस्ट आमच्या प्रोडक्टची येऊन जाईल आणि तिथे सर्व रेट पण येतील. जसं पाहिजे तसं तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप वाट बघत होते मी माझ्या या वस्तूची. फायनली ती आज आली आहे. 2-3 दिवस झाले ना रे आपण ऑर्डर केलं होतं. तर यामध्ये काय आहे बघू आता. तुम्हाला दिसलंच असेल यामध्ये काय आहे. चला तर हो चला तर आता फायनली माझं जे प्रोडक्ट आहे ते आलेलं आहे. 4-5 दिवसांपूर्वीच मी ऑर्डर दिलेली होती, म्हणजे ऑनलाईन मागवलं हे मी. तर आलेलं आहे माझं फूड प्रोसेसर आणि हे एकदम छोट्या बॉक्समध्ये आलेलं आहे. तर फूड प्रोसेसर मोठं काही मी संपूर्ण जे असतं ते नाही घेतलं, फक्त मला जे वरचं पार्ट पाहिजे होता त्याचा, ज्यामध्ये आपण भाज्या वगैरे कापू शकतो, कणिक मळू शकतो, ड्रायफ्रूट कट करू शकतो आणि आता सध्या मला याची फार गरज होती. मोठं जे फूड प्रोसेसर असतं ना तर ते 10-12 हजारापर्यंत असतं, पण हे मला कमीत कमी प्राईजमध्ये म्हणजे 3000 रुपयाला मिळालेलं आहे. तर राहुलनेच हे ऑनलाईन चेक केलं होतं आणि त्यानेच ऑर्डर दिलेली होती. तर म्हटलं चला इतके सारे पैसे घालण्यापेक्षा आपल्याला आत्ता जे गरजेचं आहे ते आपण घेऊ, तर कमी बजेटमध्ये म्हणजे चांगली वस्तू मिळून जाईल आपल्याला असं. तर नंतर तर मी घेणारच आहे फूड प्रोसेसर, पण सध्या माझं काम जे अडून राहिलेलं आहे त्यासाठी मी हे मागवलेलं आहे. तर हे बघा खूप छान आहे आणि जरा भक्कम पण आहे. त्याचं मटेरियल खरंच खूप मजबूत आहे आणि हे तुम्ही कोणत्याही नॉर्मल मिक्सरला फिट करू शकता. म्हणजे ज्या पण त्यांना फूड प्रोसेसर घेणं शक्य नाही, कारण त्याची प्राईस बरीच असते. 9,000, 8,000, 10-12 हजारापर्यंत असतं. तर राहुल पण ते सर्व काही बघत होता. तर ह्या भांड्यातला खाली ना अशी प्लेट आहे ब्लॅक रंगाची, तीच मिक्सरला जॉईन करायची आणि हे पार्ट आपण त्याला लावायचे. अशा प्रकारे हे आलेलं आहे आणि यासोबत मला एक फ्री लायटर मिळालेलं आहे. इलेक्ट्रिक लायटर आहे हे आणि हे मी 1-2 व्हिडिओमध्ये बघितलं होतं. मला फार आवडायचं, म्हणजे असं दिवा वगैरे लावायचा असला, मेणबत्ती लावायची असली तरी त्याने पटकन लागलं जातं. खूप छान आहे. तर राहुल मला दाखवत होता कसं चालू करायचं ते. तर हे बघा यावरती ते फ्री मिळालं आहे मला. हे कटर भारी हो, पण हे बंद कसं करायचं? दाबून वाढायचं मागं, दाबून मागं वाढायचं. हां बंद. छान आहे कटर. नटराज कंपनीचे. नटराज आपलं जुनं नाव नटराज. नटराज टेलर शॉप होतं आमचं. माझ्या सासऱ्यांनी नाव दिलेलं होतं. ते टेलर होते ना, जेंट्स टेलर, तर त्यांनी त्यांच्या शॉपला नटराज नाव दिलं होतं. तर ते नाव कोणालाही सांगितलं तरच आमची ओळख व्हायची पहिले. आजही पण नटराज नावाने आम्हाला सर्व ओळखतात. तर याच्यावर नाव तेच आहे म्हणून मला आठवण झाली आणि तुम्हाला दाखवलं मला काय लागत होतं ते मी आणलं, म्हणजे मागवलं. तर हे फूड प्रोसेसरचं वरचं जे भांडं आहे ना, तर ते मी ऑनलाईन बघत होते. बऱ्याच दिवसांपासून मी शोधत होते. खरं तर मला घ्यायचं होतं उषा कंपनीचं फूड प्रोसेसर. उषा कंपनी छान आहे, मी चेक पण केलं ऑनलाईन आणि बजाज कंपनीचं पण छान आहे. माझं जे घरात फूड प्रोसेसर आहे ते बजाज कंपनीचंच आहे. ते बरेच वर्ष वापरलं, जवळपास त्याला आता 18 ते 20 वर्ष झालं, म्हणजे 20 वर्ष झालेच असतील पक्के. तर ते खूप छान आहे, पण त्याचं बाजूचं जे फूड प्रोसेसर आहे ना, तर त्याचा बेल्ट खराब झालेला आहे म्हणून ते चालत नाही. नाहीतर त्याचं जे हे पार्ट आहे ना, हा पार्ट एकदम छान आहे, अजिबात तुटलेला नाही, फुटलेला नाही. फक्त त्याचा बेल्ट खराब झालेला आहे म्हणून मला हे पाहिजे होतं आणि ही वस्तू मला इतकी गरजेची होती, कारण मला खजूर, ड्रायफ्रूट ते सर्व काही याच्यामध्ये बारीक करता यावं यासाठी मी हे मागवलंय. कारण ड्रायफ्रूट लाडूच्या ऑर्डर भरपूर असतात आणि पूर्ण एक एक ड्रायफ्रूट आम्ही सुरीने कापतो, त्याला बराच वेळ जातो. त्यानंतर खजूर पण आम्ही कट करतो, ती पण बारीक करूनच मग तुपामध्ये शिजवून घेतो, त्यामुळे त्यात खूप वेळ जातो आमचा. म्हणून मग लवकर काम व्हावं यासाठी मी हे मागवलंय. 1-2 पार्ट पण आलेले आहेत. तर हे ना, हे बघा आपण संत्रीचा ज्यूस करू शकतो इथे,
ओलं नारळ असतं ना, नारळ फोडल्यानंतर यावरती नारळ असं करवंटीसह जर धरलं ना तर पूर्ण ओलं खोबरं होऊन निघतं, एकदम असं बारीक होऊन निघेल असं मी इथे याच्या पुस्तकावरती बघितलं, म्हणून मला समजलं. यामध्ये सर्व माहिती दिलेली असते त्यांनी. नारळाचे लाडू, ओल्या नारळाच्या वड्या, बर्फी आपण काही पण करू शकतो, त्यासाठी पण हे आपण यूज करू शकतो. तर आता हे कसं लावायचं ते सर्व काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्यांनी, तर ते बघून वापरावं लागेल. मला पण आता हे समजत नाही हे इथं कसं लावायचं. याला ना ब्लेड आहे, तर हे ड्रायफ्रूट कट करायला छान आहे, हे ब्लेड आहे याला. आणि हे आपलं कणिक मळण्यासाठी, हे प्लॅस्टिकचं आहे, हे कणिक मळण्यासाठी. अजून हे आहे. तर आता हे सर्व काही व्यवस्थित बघून वापरावं लागेल. तर हे किती रुपयाचं मागवलं ते पण सांगते. तर 3000 रुपये लागले आम्हाला हे घ्यायला, म्हणजे 9,900 ना रे? करेक्ट 3000 रुपये. करेक्ट 3000 रुपये लागले. चला आता फूड प्रोसेसर मला घ्यायचंच आहे. आता हे खाली लागणार आहे, कारण वरती जेव्हा मी किचन मध्ये दुसरं घेईन, जेव्हा मी वरती राहायला जाईल, वरती पण माझा किचन आहे, तिथे मला रील रोजचा स्वयंपाक बनवावा लागेल आणि खाली आपले फक्त मसाले लाडू बनतात. म्हणून हे सेपरेट मी लाडूसाठी घेतलेलं आहे, म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे कट करण्यासाठी. आणि जे वरती घेईन नंतर ते चांगल्यातलं घेईन, म्हणजे मला रोज यूज होईल असंच घेईन मी ते. म्हणजे खाली एक वरती असं दोन्ही ठिकाणी मला लागणार आहे फूड प्रोसेसर. त्यांनी माहिती दिलेली आहे, आपण काय काय करू शकतो ते सर्व दाखवलेलं आहे. आणि मी म्हणत होती ना की हे असं लावायचं, तर असं नाही लावायचं आहे, यामध्ये दाखवलंय त्यांनी. तर हे नवरचं जे आहे ना हे फायबर मध्येच आहे, खूप छान आहे. पण हे बघा निघालं, हे निघतंय. कारण माझं पहिलं जे होतं ना तर त्याला पण असं आहे, पण ते वरतून टाकायचंय, पण हे वेगळ्या पद्धतीने आलेलं आहे. तर हे बघा, हे याला आहे ना इथे मध्ये असे थोडेसे पॉइंट दिलेले, अशी खटकी दिलेली आहे, त्यामध्ये हे त्याला अटकवायचंय, फक्त ठेवायचंय ते असं असं ठेवून मग ते असं लावायचंय. मी कधीची ट्राय करत होते हे कसं लावायचं. हे बघा अशा प्रकारे लावलंय मी. आणि नंतर मग आपल्याला हे लावायचंय. हा झालं बरोबर. आणि नंतर मग ते मिक्सरला जॉईन करायचं, मग ते फिरेल आपोआप. पीठ मळणे हे पण निघतं. म्हणजे आपल्याला जेव्हा भाज्या कट करायच्या आहे त्यावेळेस हे वापरायचं. याला ब्लेड आहे, हे ब्लेड वालं. आपण कोबी, शेपूची भाजी, कांदा, टोमॅटो जे पण आपल्याला बारीक करायचं त्याच्यासाठी हे ब्लेडचं पात आहे ना हे वापरायचं. आणि पीठ मळण्यासाठी, कणिक मळण्यासाठी हे प्लॅस्टिक पात आहे ते याला लावायचं. आता इतकी बारीक सारीक माहिती मी तुम्हाला सांगते, बऱ्याच ताईंना माहिती आहे, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते. असं आहे हे. चला थोड्या वेळाने मी याच्यात कणिक मळून बघेन. चला तर मी आता वरती आली आहे. मस्त वातावरण झालेलं आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि माझ्या पाठीमागे छान अशी हिरवळी दिसत असेल. वरती इथे गॅलरीमध्ये बसलेली आहे मी. पूजाला वरती यायचं होतं, तर पूजाने ना काही दिवसांपूर्वी ना माणिक रत्न घेतला होता, तर तिला राशीनुसार सांगितला होता. तर एका गुरुजींनी, तर तो सोन्यामध्ये घालतात ना, तर मग सोन्याची अंगठी तिने बनवली आणि सोन्यामध्ये तो माणिक रत्न घातलेला आहे. तर अंगठी आता आलेली आहे. आज सोमवती अमावस्या पण आहे आणि सोमवार पण आहे, तर ती ना दुधामध्ये टाकून तिचा अभिषेक वगैरे करावा लागतो. तर आता ती ते करेल आणि नंतर मग बोटामध्ये परिधान करेल. मी आज खूप खुश आहे. तुझ्या इथे काय लागलंय? काय लागलं भोळेला हां काय काहीतरी लागलेलं होतं. तर दाखव कशी आहे. बघा छान घडण आहे.
डिझाईन छान आहे ना. गुगलवर बघून सांगितली हा, पूजाने. म्हणजे ना हा साचा पण नव्हता त्यांच्याकडं. माझी कशी साधी आहे ना ग, सिंपल असे साचे असतात त्यांच्याकडे. माझा आहे ना डिझाईन वेगळी होती ना, तर त्यांनी साचा बनवला, मग अंगठी बनवली. ह्या प्रोसेस मध्येच भरपूर दिवस गेले, पण फायनली भेटले. माझी आहे ना अशी जांभूळ रस नाही माझा. आणि पूजाला आहे ना माणिक दिलेली होती, तर तिच्या स्टडीसाठी, तिच्या पुढच्या अडचणींसाठी खूप छान आहे. तर गुरुजी बोलले की तिला बऱ्याच दिवसांपासून सांगितलेलं होतं माणिक घालायला, पण मग जमत नव्हतं, एवढं सोनं वगैरे महाग झालेलं आहे. तर मग तिने फायनली सोन्यामध्ये बनवली. चला, आता एक्झाम आहे ना पूजाची पुढच्या महिन्यामध्ये, तर तिला थोडा फायदा होईल. बघू आता काय होईल माहीत नाही. तर पूजा करते ती आता. दूध वगैरे आणलेलं आहे वरती आणि दिवा चालूच आहे. लाडू कोणी ठेवला बाप्पांना? पप्पांनी ठेवला असं. हातात पण लाडू ठेवलाय गणपती बाप्पाच्या. दूध आणलंय इथे. दुधात टाकून जरा वेळ ना देवघरात ठेव. कालचा व्हिडिओ तुम्हाला येतोय, तर काल ना सोमवार पण होता आणि सोमवती अमावस्या पण होती. कालची सोमवती अमावस्या खूप म्हणजे प्रभावी होती, चांगली होती. तर या अमावस्याला भगवान विष्णूंसोबत महादेवांची सुद्धा पूजा केली जाते, कारण अधिक महिन्यामध्ये सोमवती अमावस्या आलेली होती. तर बरेच जण मग तांब्याचे दीपदान करतात, मंदिरांमध्ये जाऊन तीर्थस्नानी जाऊन स्नान करतात, देवांचं दर्शन घेतात. या दिवशी आपण दान धर्म केले पाहिजे. तर मी सकाळी तर केलेलं आहे, पण दाखवलं वगैरे नाही, कारण आपण कधी कोणाला काही दान करतो ते दाखवायचं नसतं. तर चला, आता पूजा मार्केटमधून आली होती, अंगठी आणली होती, तर येताना बाप्पांसाठी फुलं हार सर्व काही ती घेऊन आली आणि ती आता महादेवांची पूजा करेल. तर बाहेरच मी नर्मदेश्वरांचं लिंग ठेवलेलं आहे, तर तिथे तिने मग महादेवांवरती जलाभिषेक केला, दुधाचा पण अभिषेक केला आणि ती आता पूजा करते. तर तिला महादेवांची पूजा पहिल्यापासून करायला सांगितलेली आहे. जेव्हा ती 8वीला होती तेव्हापासून तिने प्रदोष व्रत पण केलेलं आहे, म्हणजे पकडते ती प्रदोष व्रत आणि रोज महादेवांची पूजा करते. रोज शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचते. महादेवांची पूजा करायला तिला फार आवडतं पहिल्यापासून. तर इथे आता तिने जलाभिषेक करून महादेवांना अष्टगंध लावला आणि घरात पण देवघरात आमची छोटीशी पितळीची महादेवांची पिंड आहे, तर तिची पण पूजा करून घेते आता. अमृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्यतेचे जनाचे शिवभजनी पारायण. सदा शिवलीला अमृत श्रवणा. अडचण सदाशिवाचे सुतज्ञ शौनकादिना प्रतीचे रुद्राक्ष धारण भस्मचंदिती. त्यांच्या पुण्यास नाही मी तिथे जगती तेचे धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याचे वंदिते शुक्रादी सुवर्ण. तो शंकरीचे त्याचे दर्शन घेतात ते जीव बघू. अथवा षोडश दंडी जाणं. बांधव रुद्राक्ष लक्षण शिके माझी एक बांधव पूर्ण. अंगठी आता दुधातून काढली तिने आणि आता पाण्याने थोडीशी धुवून घेते. अंगठीला हातामध्ये घालण्याआधी मग देवाजवळ ठेवायचं, हळदी कुंकू वाहून पूजा वगैरे करून घ्यायची. कारण आपण जे सोने चांदीचे अलंकार आणतो ते पहिले देवासमोर ठेवून मग त्यांची पूजा करून मग ते आपण हातामध्ये किंवा गळ्यामध्ये परिधान करायचे असतात. तर मग तिने महादेवांजवळ अंगठी ठेवली आणि मग आता ती अंगठी नंतर बोटामध्ये घालेल. घाल. कोणत्या बोटात सांगितली? फायनली
मी खूप खुश आहे आज. हा मोती आहे, हा पण मला ब्राह्मणानेच दिलेला आहे. आणि हा मालिक. काल सोमवती अमावस्या होती आणि अमावस्याला काही उपाय करायचे असतात, घरात सुख शांती राहावी. तर महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला किंवा मग पौर्णिमेला एखादा शुभ दिवस असला, सणावाराच्या दिवशी किंवा मग हप्त्यामधून एखाद्या वाराला, मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी अशा दिवशी ना उंबरट्यावरती नेहमी हळदीचं लेपन करायचं. तर आता माझ्या दरवाजासमोर सर्व काही माती वाळू पडलेली आहे. पहिले मी रोज रांगोळी काढायची, पण आता रांगोळी काढायला चान्सच राहिलेला नाही आहे. पण मग मी हळदीचं लेपन उंबरट्यावरती करते. आणि माझा जो खालचा दरवाजा आहे ना, त्याचा उंबरठा मी खैराचा लावून घेतलेला आहे. खरं तर खैराचा उंबरठा खूप शुभ असतो घराला. तर म्हणून मग मी त्यावेळेस तो 1100 रुपयाला आणलेला होता वखारीमधून, म्हणजे लाकडाच्या मिलमधून. काही मुले आलेल्या होत्या मसाला घ्यायला, तर त्यांना मिस्टरांनी मसाला वगैरे दिला. आणि आज मी 2 लवंग आहे ना, साजूक तूप टाकलेलं आहे दिव्यामध्ये, तर त्यामध्ये टाकायचे आणि हा दिवा आपल्या उंबरट्याच्या बाहेर लावायचा. तर खरं तर हे मी तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं, पण व्हिडिओ उशिरा येतो आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आनंदाने येऊन नांदत असते. तर आईने जो दिवा दिला होता ना, तो खास उंबरट्याच्या बाहेर लावण्यासाठीच दिला होता अधिक मासमध्ये. आणि आम्ही 4ही बहिणी उंबरट्याच्या बाहेरच हा दिवा लावत असतो, कारण त्याला वरती झाकण आलेलं आहे. आमच्या ओट्यावरती ना भरपूर हवा येते. घरात हवा येत नाही, पण ओट्यावरती भरपूर हवा असते. आणि तिथे दिवा, पंती असं काहीही लावलं ना तर जास्त वेळ काही ते राहत नाही. म्हणून मग हा दिवा मला फार आवडला. म्हणून मग आम्ही तो दिवा आता उंबरट्या बाहेरच लावतो आणि छान असं मस्त वाटतं. उंबरट्याची पूजा केल्यानंतर हळदी कुंकू, फुलं, अक्षदा वाहून मी आता पूजा करते. आणि उंबरठ्यावरती ना लाल कुंकवाने ना स्वस्तिक काढते. अमावस्येच्या दिवशी ना 5 ठिकाणी स्वस्तिक काढायचं. तर ईशान्य कोपऱ्यात एक काढायचं, घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये एक स्वस्तिक काढायचं, जिथे आपण स्वयंपाक करतो, अन्नपूर्णा माता असते तिथे त्या जाग्यावरती एक स्वस्तिक. आणि उंबरठ्यावरती इथे मी 2 काढलेले, दरवाजावरती एक काढायचं. असे स्वस्तिक काढायचे आपण. तर यामुळे आपल्या घरामध्ये सदैव भरभराटी असते. तर आता काहींचा यावरती विश्वास बसणार नाही, काहींचा विश्वास असेल, पण अनुभवाचे काही बोल असतात. म्हणजे आपण अनुभवतो काही गोष्टी, त्यामुळेच आपण ह्या सर्व गोष्टी नियम पाळत असतो. तर मी तर करते. चला, संध्याकाळची सर्व माझी देवपूजा सर्व काही आटोपली होती. बटाटे खातो का बटाटे? तर आज आम्ही केलंय छान असं मस्त पातळ पिठलं, मिस्टरांचं आवडीचं आहे का हो. त्याच्यासोबत मस्त केलंय नागलीचे पापड, कुरडई, आणि इथे भात, चपाती द्या ना. आणि इथे ना मी लसणाच्या मिरचीचा गोळा, म्हणजे लसूण जास्त याच्यामध्ये, लाल तिखट आणि तेल टाकून ही मिक्सरला बारीक केलेली आहे. आणि शेंगदाणे अगदी कमी वापरले. तर ही ना माझी खूप फेवरेट लसणाची चटणी आहे, मला खूप आवडती. महिनाभर सुद्धा तुम्ही ही करून ठेवू शकता, अशीच बाहेर टिकते. तर चला, मिस्टरांचं जेवण छान होईल चटणी पाहिल्यावर. अरे कधी नाव खाल्लं पाहिजे पिठलं, लसणाची मिरची, दररोज वांगे बटाटे, कारले. ते दररोज वांगे बटाटे नाही राहते, सर्वांना माहिती आहे. सर्व ताईंनी सांगा, वांगे बटाटे राहता का रोज आमच्या घरी? अरे पण तुमच्या पुढे विषय राहतो ना, आज काय भाजी करायची. हा, तो आहे विषय. मग ते एखाद्या दिवशी हे बी खाल्लं पाहिजे. ठीक आहे. चला, भाजीला काही नव्हतं म्हणून पिठलं बनवलं. अंधार झालं होतं, तो कसा बघतोय पाय. लाईट बंद झाली होती बाळा. चला, तर आता आजचा व्हिडिओ इथे संपवते. झोपण्याची तयारी चालू आहे आमची. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. खूप छान वाटतंय, त्यांची हवा आली आहे, गरम झालं आहे. आणि उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.